नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन घरी असतो. सायलीने त्याला नाश्ता करायला बोलावलेलं असतं, परंतु अर्जुन त्याच विचारत असतो. अर्जुनचं महिपत शिकरेला रात्री भेटायला जाणं, महिपत शिकरेंना सत्य सांगणं आणि त्यांना सांगणं की साक्षी शिकरे जिवंत आहे. महिपत शिकरेंना हे सगळं काही सत्य सांगितल्यानंतर अर्जुनला वाटत असतं की नक्की महिपत शिकरेला मी जे डील दिलं आहे, जे डील ऑफर केलं आहे, तर ते डील तो मान्य करेल ना. मी त्याला सत्य तर सांगितलं आहे, परंतु तो आता कोर्टात खरं बोलेल ना. जर तो कोर्टात खरं बोलला तर ठीक आहे, तरच नागराजला या सगळ्यामध्ये आम्ही अडकवू शकतो. आणि जर तो खरं बोललाच नाही, त्याने सत्य सांगितलंच नाही, तर नागराज या केसमधून बाहेर पडेल. नाही, असं व्हायला नको. काहीही करून आता हे सगळं सत्य बाहेर यायलाच हवं. अर्जुनला आठवतं ते म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावर साक्षीची झालेली भेट. साक्षी जिवंत आहे हे सत्य त्याच्या समोर आलेलं असतं, परंतु ज्यावेळी महिपत शिकरेंना तो सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी महिपत शिकरे सांगतात की नाही, ही जी काही गोष्ट आहे ना ती खरी नाही आहे. पण ज्यावेळी अर्जुन फोटो दाखवतो त्यावेळी मात्र महिपत शिकरे घाबरून गेलेले असतात. त्यावेळी ते अर्जुनकडे पाहतात, त्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो आणि त्यावेळी अर्जुनने डील ऑफर केलेलं असतं. या सगळ्या गोष्टीचा अर्जुन विचार करत असतो. त्याचवेळी तिथे सायली येते आणि अर्जुनला म्हणते, काय हो, तुम्ही तर म्हणाला होता मी नाश्ता करायला येतो आणि अजूनपर्यंत आलातच नाही आहात. अहो, सगळ्यांचा नाश्ता करूनही झाला. अर्जुन म्हणतो, हो आलोच मी, चल. तर त्याचवेळी सायली महिपत शिकरेंचा मोबाईल पाहते आणि अर्जुनला विचारते, मला एक सांगा, या मोबाईलचा काही उपयोग होणार आहे ना. अर्जुन आता त्याकडे दुर्लक्ष करत सायलीला म्हणतो, ते बघू ना आपण कोर्टात त्याचा काही उपयोग होतो की नाही ते बघूच. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता सायली अर्जुनला घेऊन हॉलमध्ये जाणार, परंतु त्याचवेळी सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते, अहो मी तुम्हाला सांगायलाच विसरले, तुम्ही तर माझ्या स्वप्नात आला होता. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे आता मी तुझ्या बाजूला बसलो तरी मी तुझ्या स्वप्नात येतोय. असं म्हणत अर्जुन रोमॅन्टिक होत सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो. तर सायली म्हणते, फक्त स्वप्नात आला नव्हता तर मला तुमचा खूप राग आला होता. मला असं कळालं की तुम्ही माझ्याशी खूप खोटं बोललात आणि मला ते सहनच झालं नाही. मला एवढा राग आला की मी माझी बॅग भरली आणि घराबाहेर निघून गेले. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. सायली अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुन असा का वागतोय सायलीला काहीच कळत नसतं. सायली म्हणते, अहो काय झालंय, तुम्ही का घाबरताय आणि काय एवढं टेन्शन घेतलंय. अहो ते फक्त स्वप्न होतं आणि तेच मी तुम्हाला सांगितलं. पण मला माहीत आहे, ज्यावेळी मला हे स्वप्न पडलं आणि मला ज्यावेळी जाग आली त्यावेळी तर तुम्ही माझ्या बाजूला होता. आता अर्जुन शांतच असतो. सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि अर्जुनला म्हणते, काळजी करू नका, मी तुम्हाला कधीही कुठेही सोडून जाणार नाही, कारण तुम्ही माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आता मात्र अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. सायलीला वाटत असतं की अर्जुन आपल्याशी काहीच खोटं बोललेला नाही, तरीसुद्धा अर्जुनला माहीत असतं की आपण केवढं मोठं सत्य सायलीपासून लपवलं आहे. सायली म्हणते, बरं चला. तर सायलीच्या पुन्हा एकदा लक्षात येतं. सायली म्हणते, बरं अहो बघा ना, मी तर आज सगळंच विसरत चालली आहे. मी तुम्हाला विचारणार होते, ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये होता ना त्यावेळी तुम्ही मला फोन केला, मग असं तुटक तुटक काय बोलत होता, नक्की काय झालं होतं. तर अर्जुन म्हणतो, ते अस्मिताई घरात आली की नाही ते विचारण्यासाठीच मी फोन केला होता. तर अर्जुनला सायली म्हणते, अहो पण अस्मिताई घराबाहेर गेल्या आहेत हे तर तुम्हाला माहीतच नव्हतं, पण तुम्हाला कसं कळालं की अस्मिताताई घराबाहेर आहेत. तर अर्जुन म्हणतो, त्याचं काय झालं, अगं सायली मी तुला एक गंमत सांगायला विसरूनच गेलो. मी मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेलो ना त्यावेळी एका ताईंकडे मी भाजी घ्यायला गेलो. त्यांच्याकडे खूप साऱ्या भाज्या होत्या आणि तिथे मध्येच एक वेगळं काहीतरी होतं, म्हणून मी त्यांना विचारलं, हे लाकूड का तुम्ही इथे ठेवलंय. तेव्हा त्या मला म्हणाल्या, सुगरण सुरणी असं काहीतरी. त्यावेळी सायली अर्जुनवर हसू लागते. तर सायली म्हणते, तुम्हाला सुरण म्हणायचं आहे का, म्हणजे आपली अदलाबदल होऊन गेली, परंतु अजूनही तुम्हाला भाजी घ्यायचा हट्ट आहेच. पण आज जी तुमची काही गंमत आली आहे ना ती तर मला आईंना आणि पूर्णाजींना सांगावीच लागेल. असं म्हणत सायली धावतच सांगायला जाणार. अर्जुन सायलीला पकडतो आणि म्हणतो, नाही बायको, तू कोणालाही सांगणार नाही. सायली म्हणते, नाही. अर्जुन म्हणतो, नाही. सायली विचारते, थोडंसं. अर्जुन म्हणतो, नाही. सायली म्हणजे थोडं फक्त. अर्जुन म्हणतो, नाही बायको, प्लीज कोणालाही सांगू नको. असं म्हणत सायली अर्जुनला बोलण्यात गुंतवते आणि नकळतच आपले हात सोडवत ती आता पूर्णाजी आणि आईंना सांगण्यासाठी निघालेली असते. अर्जुन तिच्या मागे मागे धावत येतो. सायली हॉलमध्ये येते. कल्पनाताईंना आवाज देत म्हणते, आई, पूर्णाजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि असं म्हणत ती सांगायला जाणार, परंतु अर्जुन काही तिला सांगायला देत नसतो. आता अर्जुन तिच्या मागे मागे फिरत म्हणतो, नाही बायको, तू कोणालाही सांगणार नाहीस. सायली म्हणते, नाही मी सांगणार. अर्जुन म्हणतो, नाही सांगणार. सायली म्हणते, सांगणार.
पूर्णाजी म्हणतात, अरे काय चाललंय हे लहान मुलांसारखं. तर सायली म्हणते, पूर्णाजी एक यांनी खूप मोठी गंमत केली आणि तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं काय झालंय सांग. सायली म्हणते, हो आई मी तर सांगणार आहे. अर्जुन म्हणतो, नाही तू काहीही सांगणार नाही आहेस बायको. तर कल्पनाताई म्हणतात, बरं अर्जुन अरे मग तू तरी सांग. अर्जुन म्हणतो, नाही मी पण काही सांगणार नाही आणि बायको तू सुद्धा काही सांगायचं नाही. सायली म्हणते, नाही मी तर आईंना सांगणारच आहे. असं म्हणत सायली बोलत असते, परंतु तिचं हसणं काही थांबत नसतं. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगोदर हसून घे बरं आणि मग आम्हाला काय ते सांग. तर सायली म्हणते, बरं थांबा. आता सायली हसून घेते आणि त्यानंतर म्हणते, आई ह्याच मार्केटमध्ये भाजी आणायला गेले होते. तिथे त्यांना एक असं लाकडासारखी वस्तू दिसली आणि त्यांनी त्या ताईंना विचारलं की ही लाकडासारखी कोणती भाजी आहे. यांनी सुरणाला लाकूड म्हटलं. त्यावेळी कल्पनाताई आणि पूर्णाजी हसू लागतात. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन काय हे. तर अर्जुन म्हणतो, मला काय माहीत त्या सुरणाची भाजी वगैरे करतात. मला तर ते लाकडासारखं दिसलं म्हणून मी त्यांना विचारलं आणि तुम्ही मला हसताय. या सगळ्यात माझी काय चूक आहे. कल्पनाताई म्हणतात, नाही नाही तुझी काहीच चूक नाही. पूर्णाजी म्हणतात, हो ना अर्जुन अरे तुझी चूकच नाही. खरं सांगू का तू तुझी वकिलीच कर. या सगळ्यामध्ये तू पडूच नकोस. असं म्हणत आता तिघेही हसत असतात. तर सायली म्हणते, तुम्ही एक काम करा, डोळे बंद करा आणि पाठ करून उभे राहा बरं. अर्जुन विचारतो, का. कल्पनाताई म्हणतात, अरे राहा रे सायली सांगते ना तुला. आता अर्जुन डोळे बंद करतो आणि पाठ करून उभा असतो. त्यावेळी सायली आता एक लाकडाचा तुकडा त्या ठिकाणी घेऊन येते आणि घरातील एक सुरण आता दोन्ही वस्तू त्या बाजूबाजूला ठेवते आणि त्यानंतर अर्जुनला म्हणते, आता सांगा यामधलं लाकूड कुठलं आणि सुरण कुठलं. तर आता अर्जुन जे लाकूड असतो त्याला सुरण म्हणतो आणि सुरण असतो त्याला लाकूड. तर पूर्णाजी हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही दोन्ही लाकूड आहेत. त्यानंतर म्हणतो, नाही नाही दोन्ही सुरण आहेत. आता अर्जुनला सुरण कुठला आणि लाकूड कुठलं यातला काहीच फरक कळत नसतो. तर अर्जुन म्हणतो, मम्मा आणि आजी तुम्ही दोघंही हसताय, परंतु तुम्ही सांगा बरं ह्यात काय फरक आहे का. काहीच फरक नाही आहे. मग कसं कळणार लाकूड कुठलं आहे आणि सुरण कुठलं आहे. पूर्णाजी म्हणतात, ही लाकूड आहे ना, मग आता या लाकडाची भाजीच करून आम्हाला घाल. आता तिघीही हसत असतात, कारण अर्जुनला ना सुरण कळत ना लाकूड या दोघातलाही फरक काही अद्याप कळालेला नसतो आणि म्हणूनच घरातील सर्वांनाच अर्जुनच्या या कमाल गमतीवर खूप हसायला येत असतं. तर दुसरीकडे प्रिया मोठ्यानेच आवाज येत म्हणते, बाहेर या सर्वजण, आत्ताच्या आता सर्वजण बाहेर या. आता सर्वजण बाहेर येताच रविराज सर, कल्पनाताई, पूर्णा आजी, प्रतिमा आत्या, सुमन काकू, प्रतापराव आणि अश्विनही त्या ठिकाणी आलेला असतो. आता प्रिया नक्की आरडाओरडा काय करते कोणाला काहीच माहीत नसतं. सर्वच जण तिथे येतात आणि पूर्णाची आता प्रियाला जाब विचारत म्हणतात, काय झालंय तन्वी, काय एवढा मोठ्याने आरडाओरडा करतेस. तर प्रिया आता पूर्णाजींवर आवाज चढवत म्हणते, कारण पूर्णाजी कारणही तसंच आहे. मी किती वेळा सांगितलं आहे की माझ्या खोलीत कोणीही गेलेलं मला आवडत नाही. माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, ते मला अजिबात आवडत नाही. तरी सुद्धा कोणीतरी माझ्या खोलीत गेलं होतं, माझं कपाट उघडलं होतं. कोण गेलं होतं माझ्या खोलीत, कोणी माझं कपाट उघडलं. असं म्हणत आता प्रिया सर्वांना जाब विचारू लागते. आता प्रियाच्या या प्रश्नावर कोणीच उत्तर देत नसतं किंवा प्रियाला कोणी काही सांगत नसतं. तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते, या घरची मोठी सून म्हणून माझा काही मान वगैरे आहे की नाही, माझी काही प्रायव्हसी आहे की नाही. असं म्हणत प्रिया मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागते. तर पूर्णाची प्रियाला म्हणतात, आवाज खाली तन्वी, एक शब्द जरी आता बोलीस ना तरी याद राख. आता पूर्णाची प्रियाला प्रश्न करत म्हणतात, तुझ्या खोलीतून तुझ्या कपाटातून काही चोरीला गेलंय का. आता मात्र प्रिया शांतच होते. प्रियाला तो क्षण आठवतो ज्यावेळी प्रियाने आपली पर्स पाहिलेली असते, तर त्यामध्ये असणारा महिपत शिकरेंचा मोबाईल गायब झालेला असतो. परंतु हे सत्य प्रिया काही सर्वांसमोर सांगू शकत नाही आणि त्यामुळे ती गप्पच असते. तर रविराज सर प्रियाला म्हणतात, तन्वी तुला पूर्णाई काहीतरी विचारत आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर दे. आता प्रिया विषय बदलत म्हणते, बाबा हात लावणं असं पुरेसं नाही आहे का. म्हणजे चोरीला जायला हवं असं वाटतंय का तुम्हाला. चोरीला न जाता माझ्या कपाटाला हात लावला गेला आहे हेच मी तुम्हाला सांगत आहे. तर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे चोरी झाली नाही. तर प्रिया म्हणते, हो बरं ठीक आहे नाही चोरी झाली, पण प्रयत्न तर हाच होता ना. बरं बाहेरून तर कोण आपल्या घरात आलंच नाहीये, मग हा चोरीचा प्रकार घडला आहे तो आपल्याच घरातील व्यक्तीकडून घडला आहे. म्हणजे कोणीतरी माझ्या रूममध्ये येऊन चोरी करण्याचा काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच घरची व्यक्ती आहे जिने माझं कपाट शोधण्याचा प्रयत्न केला आहे. असं म्हणत प्रिया आता सायलीकडे पाहते. सायली म्हणते, मला माहीत आहे प्रिया, तुझा रोख माझ्याचकडे असणार आहे.
तुला वाटत असेल की मीच जाऊन तुझं कपाट उघडलं आहे, परंतु कशावरून मी तुझं कपाट उघडून पाहिलं आहे? कशावरून बाहेरची व्यक्ती आत येऊन तिने कपाट उघडलं नाही आहे किंवा तिने तुझ्या रूमची झडती घेतली नाही आहे? तर प्रिया म्हणते, कोण असेल, कोण येईल आणि दुसरं कोण असेल सांग ना. तर सायली म्हणते, विसरलीस का? अगं परवा तुझ्याच हलगर्जीपणामुळे काय घडलं आहे आणि त्याचे काय परिणाम घडलेत हे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यामुळे अशी कुठलीही व्यक्ती असू शकते. तर आता अश्विन म्हणतो, म्हणजे सायली वहिनी तुला असं म्हणायचं आहे का की ती हल्ला करणारी व्यक्ती परत आली असावी? तर प्रिया चिडते आणि म्हणते, ती व्यक्ती परत इथे का येईल? असं म्हणत प्रिया पुढे काही बोलणार, परंतु शांत होते आणि म्हणू लागते, पण मला सांगा, त्या हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा आणि माझ्या कपाटाचा काय संबंध? ती माझ्या कपाटाची झडती का घेईल? ती माझ्या कपाटात का काही शोधेल? आणि त्या हल्ल्याचा आणि माझ्या कपाटाचा काहीही संबंध नाही आहे, असं म्हणत प्रिया ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर पूर्णाजी म्हणतात, मग तर माझी खात्री आहे की तुझ्या कपाटाला हात लावायला घरातील कोणीही येणार नाही, अगदी विमल सुद्धा येणार नाही. तर आता कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी अगं तुझ्या रूममध्ये साफसफाई करायला कोणाला तू येऊ सुद्धा देत नाहीस, तुझ्या कपाटाला हात लावणं दूरचंच. अगं तुझे कपडे, तुझ्या वस्तू सगळ्या अस्ताव्यस्त असतात आणि तरी आज ज्यावेळी तुझं कपाट अस्ताव्यस्त झालंय तर तू आमच्यावर आळ घेतेस. तर अश्विन म्हणू लागतो, मम्मा अगं ती आळ वगैरे घेत नाहीये. तर अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन अरे एवढं सगळं झाल्यानंतरही तू तिचीच बाजू घेतोयस का? तर अश्विन म्हणतो, दादा बाजू वगैरे घेण्याचा प्रश्न नाहीये, पण जर दादा आमच्या खोलीत शिरून जर कोणी तन्वीच्या कपाटाची झडती घेत असेल, तिच्या कपाटात शोधाशोध करत असेल, तर ही गोष्ट सिरियस घेण्यासारखी नाही आहे का? आणि आपल्या घरात असं काही घडायला नको हे तुम्ही सुद्धा मान्य करालच ना. तर प्रतापराव म्हणतात, अरे पण ही म्हणते म्हणून ही गोष्ट आम्ही का मान्य करायची की तुमच्या खोलीतील कपाट घरातील कोणीतरी उघडलं आहे म्हणून? तर रविराज सर म्हणू लागतात, ती म्हणते म्हणून या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायची काही गरज नाही. उलट तिने तोंड उघडल्यानंतर ती खोटंच बोलेल या गोष्टीवर माझा विश्वास आहे. तर प्रियावर विश्वास ठेवत अश्विन म्हणू लागतो, काका मी स्वतः पाहिलं आहे की तन्वीच्या कपाटातील कपडे अस्ताव्यस्त झाले होते, परंतु या घरात माझ्यावर किंवा माझ्या बायकोवर कोणीही विश्वास ठेवणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत आता अश्विन प्रियाला म्हणतो, चल तन्वी आपल्या रूममध्ये चल. परंतु प्रिया तिथेच उभी असते आणि काहीच बोलत नसते, फक्त ठोंब्यासारखी सगळ्यांच्या समोर उभी असते. तर आता पूर्णाजी प्रियाला म्हणतात, तुला आणखीन काही बोलायचं आहे का? तर प्रिया म्हणते, बोलून काय उपयोग आहे? असं म्हणत प्रिया रागानेच आपल्या रूममध्ये निघून जाते. प्रियासोबत अश्विनही निघून जातो. तर इकडे प्रतिमा आत्यांना खूप वाईट वाटतं. सगळ्या घरच्यांवर प्रियाने केलेला आरोप पाहून प्रतिमा आत्या विचारतात की ही मुलगी कधी सुधारणारच नाहीये का? तर रविराज सर रागानेच म्हणतात, नाही सुधारणार, ती सुधारणार नाही, ती आयुष्यभर अशीच बेताल वागणार, यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागेल. तर अर्जुन म्हणतो, सिनियर स्वतःला सावर. तर रविराज सर म्हणतात, अर्जुन मला एक सांग, अरे मान्य आहे की आम्ही हिच्यावर संस्कार नाही केले, आम्हाला हिच्यावर संस्कार करता नाही आलेत कारण ती आमच्यासोबत नव्हती, परंतु ती मधुभाऊंच्या छायेतच मोठी झाली आहे ना. मधुभाऊंनी तर तिच्यावर संस्कार केलेच आहेत ना, मग तरीसुद्धा ही अशी का वागतीये? ही कधी सुधारणारच नाही आहे का? तर आता प्रतापराव रविराज सरांना समजावत म्हणतात, रविराज तिच्या या वागण्याकडे आम्ही दुर्लक्ष करायला शिकलो आहोत, मग तू सुद्धा आता हळूहळू त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिक, कारण ही कधी सुधारणार नाही हे आम्ही मान्य केलं आहे. त्यामुळे हळूहळू आता तुला सुद्धा ही गोष्ट ॲक्सेप्ट करावीच लागेल. रविराज सरांना प्रियाच्या वागण्याचा खूप राग येतो आणि ते रागानेच तिथून निघून जातात. आता प्रतिमा आत्या त्यांना समजावण्यासाठी जातात. तर त्यांच्या मागोमाग पूर्णाची जात असताना सायलीला म्हणतात, सायली तोपर्यंत तू अर्जुनला जेवण वाढून घे, आम्ही आलोच. असं म्हणत पूर्णाची, प्रतापराव आणि कल्पनाताई सर्वच जण रविराज सरांना समजावण्यासाठी त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर इकडे सायली अर्जुनला नाश्ता देते. तर त्याच वेळी आता अर्जुन सायलीला म्हणतो, तन्वी एवढी घाबरली होती, ती सर्वांना जाब विचारत होती, याचा अर्थ तिला कळाला आहे की महिपत शिकरेचा मोबाईल तिच्या रूममधून गायब आहे. सायली म्हणते, नक्कीच, म्हणूनच तर ती एवढी तडफडत होती. तर अर्जुन सायलीला म्हणतो की प्रिया आता महिपतला सामील आहे हे मात्र खरं, कारण आत्तापर्यंत ती नागराजच्या तर साथीला होतीच, परंतु ती महिपत शिकरेलाही मदत करते. मला कळत नाही की या तिघांनी मिळून काय काय केलं असेल, या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. सायली म्हणते, हो तेच तर आपल्याला शोधायचं आहे. आता सायली अर्जुन या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवतात.
आता रागानेच प्रिया तिच्या रूममध्ये येते आणि कपाट पाहत म्हणते, मला खात्री आहे की हे सगळं काही सायलीनेच केलं आहे. सायलीनेच माझ्या रूमची, माझ्या कपाटाची झडती घेतली आहे आणि आता महिपतचा मोबाईल सायलीच्याच हाती लागला आहे आणि म्हणूनच प्रियाची खूप चिडचिड होत असते. आता अश्विन रूममध्ये येतो आणि प्रियाला जाब विचारत म्हणतो, तन्वी, हे काय चाललंय ग तुझं? अगं हेरवी तुझं कपाट नेहमीच अस्ताव्यस्त असतं आणि आज जरा थोडं जास्त होतं. मग तुला एवढं रिॲक्ट व्हायची काय गरज होती? तू एवढी रिॲक्ट का झाली आहेस? आणि मला एक कळत नाहीये की पूर्णाजींच्या समोर जाऊन तुला हा सगळा गोंधळ घालायची काय गरज होती? आता प्रिया अश्विनवर आवाज चढवते आणि अश्विनला म्हणते, अश्विन, अरे आता तू बाहेर माझी बाजू घेत होतास ना, मग आत आल्यानंतर पहिल्यासारखा वागतोयस? तर अश्विन म्हणतो, हे बघ, दादाला मी जे सांगितलं तेच तुला सांगत आहे, बाजू घेण्याचा विषय नाहीये. पण प्रिया, मला एक कळत नाहीये की तुझं असं काय हरवलं होतं की ज्यामुळे तुला इतका राग आला? आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. अश्विन म्हणतो, बोल ना तन्वी, तुझं असं काय हरवलंय की ज्यामुळे तू एवढा आकांतांडव करत होतीस? बाहेर तूच म्हणालीस ना की काही तुझं चोरीला गेलं नाहीये, काहीच हरवलं नाहीये, मग सगळ्यांना जाब विचारायची तुला काय गरज होती? तर प्रिया अश्विनवर चिडते आणि अश्विनला म्हणते, माझी साधी लिपस्टिक फरवली तरी मी तुला सांगायचं आहे का? अश्विन म्हणतो, नाही, एवढा मोठा ड्रामा क्रिएट करायची तुला काहीही गरज नव्हती. जर तुझं काही चोरीला गेलंय किंवा तुला घरात ड्रामा करायचा असेल किंवा असं आकांतांडव करायचं असेल तर अगोदर मला कळायला हवं. असं म्हणत आता अश्विन प्रियाचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतो. तर प्रिया अश्विनवर आवाज चढवत म्हणते, अश्विन, असं म्हणत प्रिया शांत होते आणि मनाशीच म्हणते, नाही, अश्विनवर चिडून किंवा त्याच्यावर आवाज चढून काही उपयोग होणार नाही. अशाने माझंच नुकसान होणार. अगोदरच मी माझं खूप मोठं नुकसान करून घेतलं आहे, परंतु आता मला सावधगिरीनेच वागावं लागेल. असं म्हणत आता प्रिया इमोशनल होण्याचं नाटक करते आणि इमोशनल होत अश्विनला म्हणते, अश्विन, अरे प्रश्न वस्तू हरवण्याचा नाहीये, तर प्रश्न माझ्या सन्मानाचा आहे, माझ्या प्रायव्हसीचा आहे. अश्विन, या मी घरचे सदस्य नाहीये का रे? अरे या घराला, या कुटुंबाला मी आपलं मानलंय, परंतु ही माणसं मला आपलं मानणारच नाही आहेत का रे? असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करते आणि अश्विनला चाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. मग कोणीही माझ्या खोलीत येतं, माझ्या कपाटाला हात लावतं, माझ्या वस्तू तपासून पाहण्याचा प्रयत्न करतं, मग मला या सगळ्याने किती त्रास होतोय हे मी तुला कसं सांगू? सांग ना अश्विन. आणि हे सगळं काही तुला चालणार आहे का? तर अश्विन म्हणतो, हे बघ, ह्या गोष्टी मला चालणार नाहीत आणि मी त्या खपवून घेणारही नाहीये, परंतु मला सांग, एखादी गोष्ट किती ताणायची याला सुद्धा मर्यादा असतेच ना? अगं आता तू जे काही वागली आहेस ते योग्य वागली आहेस का? एवढा सगळा आरडाओरडा करायची काहीच गरज नव्हती. तू जर शांतपणे बोलली असतीस ना तर आपल्याला बाहेरच कळालं असतं की तुझ्या कपाटाला कोणी हात लावला आहे की नाही. आता प्रिया रडण्याचं नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन, या सगळ्यांशी मी कसं शांत बोलू? सांग ना मला, तूच सांग. अरे यांच्यातील एक जण तरी माझं बोलणं ऐकून घेतं का? सांग ना अश्विन, कोणी माझं बोलणं ऐकून घेतं का? असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करते. प्रिया पुढे म्हणते, या घरात सर्वजण मला कचऱ्यासारखी वागणूक देतात, कचऱ्यासारखे वागवतात सगळेजण, आणि तूही काही म्हणा वेगळं वागवत नाहीयेस, तूही तेच करतोयस. असं म्हणत आता प्रिया हुंदके देत रडण्याचे नाटक करते आणि प्रियाचं हे नाटक अश्विनला मात्र खरं वाटतं. अश्विन प्रियाला आधार देत म्हणतो, तन्वी, खरंच माझं चुकलं. मला माहीत आहे तुला या सगळ्या गोष्टींमुळे खरंच त्रास होतोय, परंतु कधी कधी तन्वी, मला तर तुझं मनच कळत नाही ग. एकीकडे मला वाटतं की तू चुकतेस, परंतु तुझ्या चुका एक नवरा म्हणून मीच पोटात घालायला हव्यात ना, मीच तुला या सगळ्यामध्ये साथ द्यायला हवी ना. आणि दुसऱ्या बाजूने वाटतं की तू जे काही करतेस ते सगळं काही मुद्दाम करतेस. मग मला सांग, अशा वेळी मी नक्की काय करावं? मी नक्की कुठल्या मनाचं ऐकावं? मला खरंच काही कळत नाही ग. आता प्रिया लगेच अश्विनला मिठी मारते आणि मनातच म्हणते, तू फक्त माझ्याशी थोडं नीट वाग आणि मी जे सांगते ते ऐकत जा, मला एवढंच पुरेसं आहे रे. आता प्रियाचं हे रडणं अश्विनला खरं वाटत असतं आणि म्हणूनच अश्विन प्रियाला आधार देतो, तिला जवळ घेतो, सावरतो. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं आता महिपत शिकरे पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. त्यांची बोलतीच बंद झालेली असते, कारण त्यांना सत्य कळालेलं असतं. आता अर्जुनलाही कळालंय की आपली मुलगी साक्षी जिवंत आहे. महिपत शिकरे विचार करत मनाशीच म्हणतात की साक्षी एवढी बेसावत कशी राहू शकते? अर्जुन सुभेदार जाऊन तिच्या समोर उभा राहून तिचे फोटो काढतोय म्हणजे काय? या अर्जुन सुभेदारने मला आणि त्या नाग्याला तर जेलमध्ये टाकलंच आहे, मग हा माझ्या पोरीला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार आहे का? नाही, तो कुठल्याही क्षणी तिला जेलमध्ये टाकू शकतो, कुठल्याही क्षणी तिला अडकू शकतो. पण नाही, मला आता काहीतरी करायलाच हवं, कारण आता साक्षीला सावध करायची वेळ आली आहे. असं म्हणत आता महिपत शिकरे बनसोडेंना आवाज देतात आणि म्हणतात, ए बनसोडे, इकडे ये रे. असं म्हणत बनसोडे यांना बोलावून घेतात.
आणि म्हणतात की मी एक चिठ्ठी लिहून देतो. ती चिठ्ठी मी सांगेन त्या ॲड्रेसवर नेऊन पोचवायची आहे. मालामाल होशील. तर बनसोडे या गोष्टीला तयार होतात. तर महिपत शिकरे म्हणतात कागद आणि पेन दे. आता बनसोडे सगळ्यांच्या नकळतच महिपत शिकरेंना पेन आणि कागद देतात. आता तो पेन आणि कागद घेत महिपत शिकरे साक्षीसाठी चिठ्ठी लिहित असतात. तर त्याचवेळी नागराज आवाज देत म्हणतो, अरे महिपत, काय चिठ्ठी वगैरे लिहितोयस? तुला काही ऑर्डर करायचं आहे का? मग घे ना, माझ्याकडे मोबाईल आहे मोबाईल. असं म्हणत आता नागराज त्याच्याकडे असणारा मोबाईल महिपत शिकरेंना दाखवतो. आता महिपत शिकरे लगेच जातात आणि नागराजच्या हातातील मोबाईल घेत ते साक्षीला फोन करतात आणि म्हणू लागतात, साक्षी बाळा, मी बोलतोय. आता मी जे काही सांगतोय ते अगदी नीट ऐक. आत्ताच्या आत्ता तू तिथून गायब व्हायचं आहे. तू अशा ठिकाणी जायचं आहे जिथून तू कोणाच्याही हाताला लागणार नाही 113%. आणि हो, कोणाच्याही संपर्कात राहायचं नाही. पुढचे काही दिवस तू कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझी अजिबात काळजी करू नकोस. तुझा बाप अगदी ठणठणीत आहे, पण तू आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, कोणाशी काही बोलायचं नाही आणि अशा ठिकाणी जाऊन राहा की तू कोणालाही सापडणार नाहीस. बरं, मी जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नंबरवर पुन्हा फोन करू नकोस. असं म्हणत आता महिपत शिकरे फोन ठेवतात आणि त्यानंतर नागराजचा मोबाईल नागराजला देऊन टाकतात. तर नागराज महिपत शिकऱ्यांना विचारतो, बोल, नक्की तू कोणाला फोन केला होतास? काय ऑर्डर केली आहेस? तर नागराजला महिपत शिकरे म्हणतात, अरे नाग्या, तुला कसली घाई आहे? कळेल ना तुला मी काय ऑर्डर केली आहे. असं म्हणत महिपत शिकरे सत्य काही नागराजला सांगत नाहीत. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन विचार करत असतो. हे सगळं काही सायली पाहते. अर्जुनला महिपत शिकरेंसोबतचं बोलणं आठवतं. अर्जुनने महिपत शिकरेंना डील ऑफर केलेली असते की रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी नागराज किल्लेदार यांनी तुला दिली होती. हे कोर्टात कबूल कर आणि तरच, फक्त तरच मी साक्षी जेलच्या बाहेर राहील यासाठी विचार करेन. आता अर्जुन या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. आता सायली अर्जुनला विचारते, अहो काय झालंय? तुम्ही कसला विचार करताय? एकदम ताण आल्यासारखं वाटतंय. तर अर्जुन म्हणतो, नाही, काही नाही, मी जरा केसचाच विचार करत होतो. मी एक काम करतो, मी बाहेर जातो, म्हणजे बाहेर मोकळ्या हवेत गेल्यानंतर मला थोडं बरं वाटेल. असं म्हणत आता अर्जुन सायलीला सत्य सांगणं टाळतो आणि आता बाहेरच्या मोकळ्या हवेत येत तो विचार करू लागतो की आता पुढे नक्की काय करावं. आता अर्जुन विचार करत म्हणतो, महिपतचं साक्षीवर जीवापाड प्रेम आहे. तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. म्हणजे याचाच अर्थ जर महिपतकडून सत्य काढून घ्यायचं असेल तर आता या सगळ्यासाठी मला साक्षीचाच वापर करून घ्यावा लागेल. या सगळ्यासाठी मी जर माझ्या बायकोची सायलीची मदत घेतली तर ती हे सगळं काही नाकारणार. हिला अजिबात आवडणार नाही की मी महिपत शिकरेसोबत कोणतं तरी डील करत आहे. त्यामुळे आता मला दुसरा मार्ग शोधावाच लागेल. आणि जर मी असं नाही केलं तर तो नागराज सुटेल. परंतु नाही, नागराजला अडकवण्यासाठी मला आता हा मार्ग स्वीकारावाच लागेल. असं म्हणत आता अर्जुनने ठरवलेलं असतं की आता जर नागराजला अडकवायचं असेल तर या सगळ्यासाठी साक्षीचा वापर करून घ्यायचा. तर त्याचवेळी चैतन्याचा अर्जुनला फोन येतो. अर्जुन म्हणतो, बोल चैतन्य. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, आपल्याला आज दुपारची वेळ मिळाली आहे. या केससाठी आपल्याला आजचीच तारीख मिळाली आहे. अर्जुन म्हणतो, बरं झालं की आज आपल्याला तारीख मिळाली आणि लवकरात लवकर मिळाली. हे त्यापेक्षाही चांगलं झालं. कारण जर आपल्याला तारीख मिळायला उशीर झाला असता तर महिपत शिकरेला विचार करायला वेळ मिळाला असता. परंतु आपल्याला अशी तारीख मिळाली आहे की ज्यामुळे महिपत शिकरेला विचार करायला सुद्धा वेळ नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्यावेळी सत्य महिपत शिकरेला कळालं त्यावेळी त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. आत्तापर्यंत मी त्याला एवढं अपसेट झालेलं कधीच पाहिलं नाही. पण ज्यावेळी साक्षी जिवंत आहे हे सत्य मला कळालं, हे ज्यावेळी त्याला कळालं त्यावेळी मात्र तो अपसेट झाला आणि आता तो नक्की वीक होईल. तर चैतन्य म्हणतो, माहीत आहे मला, ठीक आहे, आपण कोर्टातच भेटू. अर्जुन म्हणतो, ऐक, मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. जग इकडचं तिकडे झालं, जगात काही घडलं तरी सुद्धा हे सत्य सायलीला कळायला नको. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, तुझी हीच गोष्ट मला आवडलेली नाही. आता अर्जुन आणि चैतन्य यांचं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी तिथे सायली आलेली असते. सायली येताच अर्जुन म्हणतो, बरं, आपण कोर्टात भेटू. असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. सायली विचारते की कोणाचा फोन आला होता. तर अर्जुन म्हणतो, चैतन्य, आजची तारीख मिळाली आहे ना. तर आता सायली अर्जुनला म्हणते, आज एवढी तातडीने तारीख मिळाली आहे, पण आपल्या हातात असा कोणताच सबळ पुरावा नाही आहे की ज्यामुळे आजची तारीख आपण घेणार आहोत. अर्जुन म्हणतो, मिळेल ना, म्हणजे एखादा साक्षीदार वगैरे काहीतरी सांगेल, बघू ना, आपण कोर्टात गेल्यावर बघू. असं म्हणत आता अर्जुन सत्य सांगणं टाळतो.
आणि सायलीला म्हणतो चल आपल्याला कोर्टात निघावं लागेल असं म्हणत सायली आणि अर्जुन तयार होण्यासाठी जातात. आता सायली किचनमध्ये चहा बनवत असते आणि त्याचवेळी अस्मिता त्या ठिकाणी सायलीला म्हणते, सायली तू सांगितलेल्या सगळ्या वस्तू आणल्या आहेत आणि हे काय गरमागरम चहा म्हणजे माझ्यासाठी पण आहे ना. तर अस्मिताला असं बोलताना ऐकून सायली म्हणते, म्हणजे अस्मिता ताई तुमच्या दातांची झिंजिन्या कमी झाल्या आहेत का, आज तुम्ही अशी गरमागरम चहा मागत आहात. तर अस्मिता म्हणते, हो तू सांगितलेल्या सल्ल्यानंतर आता माझ्या दातांच्या झिंजिन्या खरंच कमी झाल्या आहेत. तर सायली म्हणते, मी तुम्हाला म्हणाले होते ना सेन्सोडाईन वापरा, खरंच आराम पडेल. तर आता अस्मिता म्हणते की हो तू सांगितल्याप्रमाणे सेन्सोडाईन हीच माझं आता ब्रश करण्याचं साधन झालं आहे, त्यामुळे आता मी सेन्सोडाईन व्यतिरिक्त कोणतीही टूथपेस्ट वापरणार नाही असं म्हणत आता दोघेही चहा एन्जॉय करतात. तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सचिनला जाग आल्यानंतर तो साक्षीला आवाज देतो आणि म्हणतो सॅम, परंतु साक्षी त्याला कुठेच सापडत नाही. तो घरात सगळीकडे शोधतो परंतु साक्षी कुठेच नसते. तर सचिन विचार करत म्हणतो, म्हणजे सॅम रात्रीपासून घरीच आली नाही आहे का. आता सचिन साक्षीला फोन करतो परंतु तिचा फोन स्विच ऑफ लागतो. सचिन म्हणतो सॅमचा फोन तर स्विच ऑफ येत आहे, मग ही नक्की कुठे असेल. आता सचिनला साक्षीचं ते वागणं आठवतं, साक्षीने केलेली आदळआपट, तिची झालेली चिडचिड, हे सगळं काही आठवल्यानंतर सचिन पुन्हा एकदा साक्षीला फोन करतो परंतु साक्षीचा फोन काही लागत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन, सायली आणि चैतन्य कोर्टात पोहोचलेले असतात. आता पोलिसांची टीम नागराजला तिथे घेऊन येतात. आता नागराज अर्जुनच्या समोर येताच अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे काय चाललंय, तुला चांगलंच माहीत आहे मी काहीही केलं नाही तरीसुद्धा एकावर एक केस माझ्यावर का टाकतोयस, मला का अडकवण्याचा प्रयत्न करतोयस. तर अर्जुन म्हणतो तुला चांगलंच माहीत आहे की तू काय केलंयस आणि काय नाही आणि उगाच मला बोलायला लावू नकोस. तर आता नागराजचा वकील अर्जुनला म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सर तुम्ही कितीही काही प्रयत्न करा परंतु तुम्ही माझ्या अशिलाला अडकवू शकत नाही. तर अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांना म्हणतो, ॲडव्होकेट भालेराव कसं आहे ना, तुम्ही आहात, मी आहे आणि हे कोर्ट आहे, आपण बघू पुढे नक्की काय होत आहे. तर आता नागराज अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे तू माझ्याकडे डोमेस्टिक व्हायरलची केस टाकली आहेस परंतु कशासाठी. अर्जुन अरे तुला माहीत आहे ना माझं माझ्या बायकोवर अरे किती प्रेम आहे, अरे आमचा किती वर्षाचा संसार आहे, मग तू अशी केस का टाकली आहेस, का मला त्रास देतोयस, का मला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस, का तिला माझ्या विरोधात भडकवतोयस, का हे सगळं करतोयस, मी तुमचं काय वाईट केलंय सांगा ना मला. असं म्हणत नागराज आता रडण्याचं नाटक करतो. तर अर्जुन त्या नाटकाला बळी न पडता नागराजला म्हणतो, तू तुझ्या सख्या भावाचं आणि त्याच्या बायकोचं किती वाईट केलंयस ना याचा जरा विचार कर. तर ॲडव्होकेट भालेराव नागराजला म्हणतात, किल्लेदार साहेब ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याशी बोलण्यात काहीच पॉईंट नाही, चला तुम्ही. तर आता अर्जुन नागराजला म्हणतो, तुझ्या विरोधात माझ्याकडे इतके पुरावे आहेत ना की तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील याची मी व्यवस्था करू शकतो. तुला काय वाटतंय, तुझ्या हाती असणारा हुकमाचा एक्का, तुझ्या हाती असणारा हुकमाचा एक्का ज्याचा तू वापर करतोयस ना तो माझ्या हाती आहे, त्यामुळे आता सत्य जगासमोर येईलच, हळूहळू सत्य कळेलच तुला. चल आपण कोर्टातच भेटू. आता पोलिसांची टीम नागराजला तिथून घेऊन जाते. तर इकडे सायली अर्जुन आणि चैतन्यकडे पाहते कारण अर्जुनच्या बोलण्याचा अर्थ सायलीला अजूनही कळालेला नसतो. तर दुसरीकडे कोर्टात रविराज सर आणि घरातील सर्वच जण आलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू या सगळ्यांना आत घेऊन जा, मी आलोच असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन बाहेरच थांबतात. तर त्यावेळी पोलिसांची टीम आता महिपत शिकरेंनाही तिथे घेऊन येतात. तर अर्जुन आवाज देत म्हणतो, महिपत खूप दिवसानंतर बाहेरचा असा उजेड बघितला असशील ना, काय मग मी जे काल काही बोललो त्याचा विचार केला आहेस ना. आता महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. तर चैतन्य म्हणतो, मला नाही वाटत की हा अजूनही तोंड उघडेल. तर महिपत शिकरे चैतन्याला म्हणतात, गडकरी कुणी एकेकाळी मी तुझा सासरा होतो हे विसरू नकोस, जरा आदरानेच बोल. तर आता चैतन्याला हसू येतं. तर त्यानंतर अर्जुन आता महिपत शिकरेंना म्हणतो, तुम्हाला काय जे उत्तर द्यायचं आहे ना ते चैतन्याला असते, मी आलोच असं म्हणत आता अर्जुन पुन्हा एकदा आठवण करून देत म्हणतो, डीलचा विचार कर आणि आठव तुला मी काय डील दिला आहे, मग तुला नक्की काय सुचवायचं आहे आणि तुला नक्की कोणती गोष्ट ठरवायची आहे आता ते तूच ठरव. असं म्हणत आता अर्जुनने महिपत शिकरेंना पुन्हा एकदा डीलची आठवण करून दिलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपत शिकरे सत्य कबूल करत म्हणतात की हो 22 वर्षापूर्वी हा अपघात मीच घडून आणला होता. तर अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, पण कोणाच्या सांगण्यावरून. महिपत शिकरे काहीच बोलत नाहीत. तर अर्जुन म्हणतो, तुला जर काही सांगायचं नसेल तर आता हे फोटो मला कोर्टात सादर करावेच लागतील माय लॉर्ड. असं म्हणत आता अर्जुन ते पुरावे ते फोटो कोर्टात सादर करणार. परंतु त्याचवेळी महिपत शिकरे म्हणतात, 1 मिनिट. आता मात्र नागराज
प्रिया दोघेही घाबरून गेलेले असतात. आता महिपत शिकरे साक्षीसाठी का होईना परंतु नागराजचं नाव कोर्टात घेतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.